माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे राकेश जो आहे तो बसलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात आणि राकेशशी बोलू पाहत असतात. म्हणजेच ना आता राकेशला सांगू पाहत असतात की तुम्हाला सगळं घर दाखवायला हवं. तुम्ही अजूनपर्यंत अर्धच घर बघितलं आहे. सो तुम्ही आमच्यासोबत चलता का? तुम्हाला आम्ही सगळं घर दाखवतो असं बोलून आता त्याला सगळं घर दाखवण्यासाठी त्यांची धांदल सुरू असते. जेणेकरून राकेश हा नाटक करतोय का हे त्यांना पकडायचं असतं रंगेहात आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं काही ठरवलेलं असतं. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे राकेशला बोलतात ना तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे ना, चालेल ना, मला दाखवा तुमचं घर. तसंही हे सगळं काही माझ्यासाठी नवीन आहे असंही आता राकेश म्हणत असतो. तर ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की अर्णव सर, माझं जरा किचनमध्ये काम आहे, तेवढं मी करते. तोपर्यंत तुम्ही यांना आपली खोली वगैरे वरचं सगळं काही दाखवून या असंही आता ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं. अर्णव म्हणतो की ठीक आहे, तू कर तुझी कामं, मी तोपर्यंत मॅनेज करतो हे सगळं काही. मग आता अर्णव हा राकेशला वर त्याच्या रूमच्या दिशेनं घेऊन चाललेला असतो. पण आता राकेशची नक्की मेमरी लॉस झाली आहे की राकेश व्यवस्थित आहे की नाही हे काहीच कळत नसतं. अर्णव राकेशला रूममध्ये घेऊन जातो, संपूर्ण रूम दाखवतो. इकडे तिकडे तो फिरत असतो आणि त्याच वेळेला संपूर्ण रूम दाखवून झाल्यानंतर तो म्हणत असतो की ही आमची रूम आहे. तिथे आता गणूबाप्पांची छोटीशी मूर्ती असते जी येशूची असते. त्या मूर्तीला आता ते नमस्कार करतात आणि त्याच वेळेला ते आता इतकं दाखवत असतात की मी किती एकदम व्यवस्थित आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असतानाच ना इकडे मात्र अर्णवचं डोकं फिरलेलं असतं. अर्णवला आता कळत नसतं की काय करावं ते आणि त्यामुळेच ना अर्णव जरा रागातच पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवला शिर्केंचा फोन आलेला असतो आणि खरं तर अर्णवला नाटक करत असतो की फोनवर आलं आहे म्हणून फोनवर बोलायचं. त्याला ना मुद्दामून ना राकेशची हालचाल पाहायची असते. राकेश काय करू शकतो, त्याची मजल कुठपर्यंत पोचू शकते, या सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या. तर दुसरीकडे राकेशला आता कपाटामध्ये ठेवलेले ते पैसे दिसत असतात. ती बॅग ओपन असते. म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीने विचार केलेला होता की त्या बॅगमधले पैसे हा राकेश घेतोय का हेच ह्यांना पाहायचं होतं, त्याची नियत पाहायची होती आणि म्हणूनच मुद्दामून त्यांनी आता तो दरवाजा उघडा ठेवलेला होता. दुसरीकडे आता वरण भात वगैरे सगळं जेवण जे आहे ते सुप्रियाचं बनवून झालेलं होतं. सुप्रियाने आता नमूला हाक मारून याबद्दल सांगितलेलं होतं. नमूला आता ती म्हणते की बघ सगळं जेवण तयार आहे, आम्ही जरा इशूकडे जाऊन येतो. आता मध्येच काच आता इशूकडे, अगं अंजलीताई जी डिलिव्हरी झाली तेव्हापासून आम्ही बाळाला बघायलाही गेलो नाही आहे आणि तसंही तो राकेशही घरी आला आहे. पण आता अंजलीताईंना कुठे माहिती आहे की आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं. पण आपण असं बघायला गेलो तर ते आपले काही झालं तरीसुद्धा नातेवाईकच लागतात ना. सो आम्हाला बघायला जावं लागेल. तर आम्ही बघून पटकन येतो बाबा आणि मी. मग आता नम्रता आईला म्हणते की तू काय ठरवलं आहेस, सगळं सांगणार आहेस ना, का अजूनही काही विचार करतेस तू? नाही बघते तिकडची परिस्थिती कशी आहे ना ते सगळं बघते आणि मग बाबांच्या ॲक्सिडेंटबद्दल देखील इशू आणि अर्णवशी बोलून घेते असं देखील आता इकडे सुप्रिया नमूला सांगू लागते. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो फोनवर बोलत असतो. अर्णवचं कपाट उघडं असतं. अर्णवच्या कपाटामध्ये पैसे जवळजवळ 25 लाख रुपये त्या बॅगेमध्ये तसेच ठेवलेले असतात. त्या बॅगेला तो हात लावतो. त्याची नजर त्या बॅगेकडे जाते आणि त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं की आपल्याला हे पैसे मिळू शकतात. पण आता तो सुधारलेला राकेश म्हणजे त्याची मेमरी लॉस झालेला राकेश आहे ना, त्यामुळे तो पैसे उचलतो आणि ती ओपन असलेली बॅग ना डायरेक्टली आता इथे असणाऱ्या या अर्णवकडे जाऊन देतो. अर्णवला म्हणत असतो की हे बघा तुमच्या रूममध्ये हे तुम्ही असं का ठेवलं आहे, असं व्यवस्थित नीट ठेवा ना, हे असं ओपन ठेवून उपयोग नाही. यानं काय होतंय तुम्हाला कळतंय का? दुसरं कोणी असेल ना तर हे पैसे घेऊन जातील. आजकाल कोणाचाही काही भरोसा सांगता येत नाही. नीट हे पैसे ठेवायला हवेत असं देखील अर्णवला आता राकेश बोलत असतो. त्याच वेळेला अर्णव
हे सगळं ऐकूनच चकित झालेला असतो की राकेश हा एवढा कसा सुधरू शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आता सगळीजणं त्याच्याकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईशूसुद्धा राकेशच्या आवाजाने आता आलेली असते आणि ती आता अर्णवकडे पाहत असते. अर्णवला देखील कळत नसतं की काय रिॲक्ट करावं ते, त्यामुळे अर्णवही जरा शांतच असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की हा अर्णवला सांगत असतो की हे खूपच चांगलं नाही आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही जरा पैशांची व्यवस्थित काळजी घेत जा, इथे तिथे असे पैसे टाकत जाऊ नका, असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर मात्र अर्णव म्हणतो की ती थोडं घाई गडबडीत झालं. खरं तर कामाचा प्रेशर खूप जास्त असतो आणि त्यामुळेच ना हे सगळं काही झालं. त्यानंतर राकेश म्हणतो की मला ना थोडा आराम करायचा आहे, सो मी आराम करतो थोडा वेळ, असं बोलून तो आता पैशांची बॅग वगैरे देतो आणि आता तो खाली आलेला असतो. अर्णव ईश्वरी आता पाहतच राहतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आता खाली जाऊन बसतो. तर अर्णव ईश्वरी त्या बॅगेची चेन वगैरे लावतात आणि ते आता रूममध्ये जातात, कारण त्यांनाही हे सगळं काही एकदमच नवीन असतं, कारण त्यांनाही काहीतरी गडबड वाटत असते. पण नेमकं काय चालू आहे हे काही केल्या कळायला मार्ग नसतो. इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आताही बघितलंत ना, एवढी मोठी पैशांची बॅग होती समोर 25 लाख रुपयांची, तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही बदल दिसलाच नाही. एवढं कसं एखादं लोक जे आहेत ते नाटक करू शकतात ना, मुळात मला ह्याच गोष्टी कळत नाही. एवढं कसा काही पोचलेला असू शकतो तो. त्यावर अर्णवही विचार करतोय. तो म्हणतो की मलाही काही गोष्टी आहेत ना कळत नाही आहेत, मलाही याचा काहीच नेम लागत नाही आहे. म्हणूनच मी विचार करतोय की कसं आता आपण त्याला समोर बघायचं की तो नेमका कसा आहे आणि काय आहे ते. तर दुसरीकडे मात्र मामा रूममध्ये आलेले असतात आणि मामा अर्णव आणि ईश्वरीला म्हणतात की अरे, त्या राकेशची मेमरी लॉस झाला आहे, हे सगळं काही खरं आहे का रे, का नाटक करतोय? मला तर ना त्याचं फुल ऑन नाटकच वाटतं. तर ईश्वरी आणि अर्णवही मामाकडे बघतच राहतात, कारण त्यांनाही तेच वाटत असतं आणि म्हणूनच तर ते एक पुरावा शोधत असतात. पण त्यांना अजूनही एकही पुरावा हाती लागलेला नसतो. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की म्हणत असतो की ते तर सगळंच बघतोय आम्ही, पण काहीतरी गडबड आहे. पण ईश्वरी म्हणत असते की मी काही झालं ना तरीसुद्धा ना त्यांना तर शोधून काढणारच आहे. तो काय करतोय ते, अशा भल्या भल्यांना मी पाणी पाजलंय, या भल्या भल्यांची नाटकं मी ओळखली आहेत, तर त्याचं काय, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अर्णव सगळं काही आपल्यावर शेकवून घेतो. अर्णव म्हणत असतो म्हणजे हे सगळं तू माझ्यासाठी बोलतेस ना, ते भले भले मीच आहे ना. बघितलं का मामा, म्हणजे मी बोलते कोणाबद्दल आणि कोणी स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. मला ना मुळात ना ह्यांची ही सवय आवडतच नाही. काय गरज आहे स्वतःवर ओढवून घेण्याची? मी तुमच्याबद्दल बोललेलीच नाही आहे, मी बाकीच्या लोकांबद्दल बोललेली आहे. अर्णव म्हणतो की मला कळतं आहे गं तू कोणाबद्दल बोलतेस, काय बोलतोयस ते. पण आता ईश्वरी म्हणत असते मग तर तुम्हाला जरा जास्तच कळते. मी दुसऱ्याबद्दल बोलत होते, कारण या राकेशला ना आता सुतासारखं सरळ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर दुसरीकडे मात्र आता इशूचे आई बाबा हे आता घरी आलेले असतात. घरात आता अजूनही हॉलमध्ये तरी कोणीच नसतं. मग आता इशूचे बाबा बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे अक्षरशः इशूचं लग्न झाल्यानंतर आजच आलेले होते. म्हणूनच आई म्हणत होती की इतक्या दिवसानंतर तुम्ही इथे येत आहे बरोबर ना. मग आईना बाबाही म्हणतात की हो खूप दिवसांनी मी येतोय. पण आता त्यांना तो प्रसंग आठवत असतो की राकेशने त्यांचे काय अवस्था हालत केलेली होती ते, आणि त्यामुळेच ना ते थोडे असे गडबडलेले होते, इकडे तिकडे पाहत होते. त्यावर सुप्रिया त्यांना म्हणत असते की काळजी करू नका, मला कळतंय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा राग येतोय, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा राग येणं स्वाभाविकच आहे. पण नका इतका विचार करू आणि स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, असंही आता सांगितलं जातं. तो राकेश येईल तेव्हा त्याचं जे काही कारनामे आहेत ते तर आपण उघड करूयाच. तर दुसरीकडे मात्र आता आई बाबा आलेले असतात आणि राकेश त्यांच्या समोरच असतो. राकेश त्यांच्या समोर असतानाच आता मात्र राकेश त्यांच्याकडे एकटक पाहत असतो, कारण त्यांना ओळखलेलंच नसतं त्याने. जशी त्याची मेमरी लॉस झालेली आहे तेव्हापासून काही माणसं तो ओळखत नसतो. तेवढ्यातच ना आता जेव्हा तो समोर
येतो तेव्हा तुम्ही कोण असा प्रश्न तो करू लागतो. त्यावर मात्र बाबा रागातच पाहत असतात, कारण बाबांना चांगलंच माहिती आहे की या माणसाला आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे. तर आता आम्ही इशूचे आई बाबा असंही आता ईश्वरीची आई सांगत असते. मग तिकडनं ईश्वरी आणि अर्णव या दोघांची एंट्री होणार असते. म्हणजेच ना आधी ह्या दोघांसोबत त्यांचं बोलणं सुरू असतं. काय चालू आहे बाबांना तर आता रागच येत असतो त्या राकेशला समोर बघून, कारण आज बाबांची ही जी अवस्था आहे त्याला सर्वस्वी तोच जबाबदार होता. तो थोडंफार बोलतो आणि तिकडनं निघून जातो. इकडे मात्र आता आकाश नम्रताशी बोलायला आलेला असतो. नम्रताला बोलून समजवायचा प्रयत्न करायचा तो ठरवत असतो. तेवढ्यातच शुभू तिथे येतो. शुभू आता आकाशसोबत बोलायला लागतो. आकाशला म्हणत असतो की खरं तर आपल्या दोघांची भेट झालेली नाही आहे, पण मी इंदोरवरनं आलो आहे. शुभू, मी खरं तर ना बाबांच्या मित्राचा मुलगा आहे, इथे कामासाठी म्हणून मी आलो आहे, असंही आता तो ओळख करून देताना म्हणत असतो. तर दुसरीकडे आता नम्रताने दरवाजा उडून नम्रता बाहेर आलेली असते, पण ती आकाशला म्हणत असते की मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. नम्रताने असं स्पष्ट सांगितल्यानंतर इकडे मात्र आता जो आकाश आहे तो म्हणत असतो की नम्रता, आधी तू पूर्ण बोलणं माझं ऐकून तरी घे, मला काय बोलायचं आहे ते. प्लीज प्लीज असं करू नकोस. पण आता ती काही गेल्या ऐकायला तयार नसते. शुभू त्या दोघांच्याही भांडणात पडत असतो. म्हणजेच तो म्हणत असतो की हिची ही आताची सवय नाही आहे, हिच्या ह्या नाकाच्या शेंड्यावरनं असाच राग असतो, मी लहानपणापासून या सगळ्याचा अनुभव घेतोय ना, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा तोंडावर दार लावलं जातं. मग आता आकाशला शुभू सांगत असतो की अरे हिचा राग आहे ना हा वेगळ्या लेवलचा आहे. शुभूला आता सांगत असतो आकाश की मी हे सगळं काही ओळखलं नव्हतं, याआधी एवढा कधीच नम्रताचा राग पाहिला नव्हता मी, पहिल्यांदाच माझी ही बारी आहे. शुभू म्हणत असतो की आता तर अजून तुम्हाला खूप मोठा प्रवास करायचा आहे. मग आता त्यांचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा उघडून ना इकडे आता नम्रता बाहेर आलेली असते. नम्रता आता शुभूला येऊन सांगू लागते की आता तू माझ्याबद्दल ह्यांना काही बाई सांगायचा प्रयत्न करतोयस का, कशाला आणि का, असंही आता ती ओरडून त्याच्याशी बोलत असते. जेव्हा आता ओरडून ती बोलू लागते ना तेव्हा मात्र आता इकडे शुभूला नम्रता स्पष्ट सांगते आणि म्हणत असते की शुभू, तू आमच्या भांडणामध्ये पडू नकोस, तुला माहीत नाही आहे म्हणून मी तुला सांगते. मग शुभूही आता नम्रताकडे बघतो आणि नम्रताला म्हणतो की मी असा विचार करत होतो की तुमची भांडणं जी काही आहेत ती सॉर्ट आऊट करायचा, तुमच्या भांडणामध्ये उगाच मला मध्ये आणल्याबद्दल सॉरी. मग दुसरीकडे आता इकडे बाबा आणि आई आलेले असताना मामा त्यांना बघतात आणि मामा म्हणतात अरे छा तुम्ही आलात तर, अरे बरंच वाटलं तुम्ही आला आहेत ते बघून. आणि तसंही बाबा तेव्हापासून आलेच नव्हते ना, ते आता आलेत. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा आईबाबांना बघून खूपच जास्त खुश झालेले असतात आणि ईश्वरी लगेच येऊन आईला मिठी मारते. आणि त्याच वेळेला आता बाबांना बोललेलं बघून मात्र आता आजी आणि त्याचसोबत मामा देखील जास्त खुश असतात आणि आता म्हणत असतात की तुमचं जेव्हा ॲक्सिडेंट झालं तेव्हापासून तुमचं बोलणं गेलं होतं, पण आज कित्येक दिवसांनी तुम्हाला बोलताना बघून ना खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे आता सगळे काही प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सॉल्व्ह होत आहेत, पण आता तुम्हाला बोलायला यायला लागलं आहे ना, हे खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असंही आता म्हटलं जातं. हो ते तर आहेच ना, म्हणजे पहिल्यांदा बोलता येत नव्हतं त्यामुळे सगळंच काही चुकलं होतं आणि आता बोलायला यायला लागले ना त्यामुळे मीही आता शांत बसणार नाही आहे. म्हणजे जेव्हापासनं माझी वाणी गेली होती तेव्हापासनं खरंच मला या वाणीची किंमत कळली, असं देखील आता जे शिशूचे बाबा असतात ते बोलत असतात. खरं तर आम्ही अंजलीताईंना बघायला आलो होतो, अंजलीताई जेव्हापासून डिलिव्हरी झाली तेव्हापासून आम्ही त्यांना भेटलो नाही आहे. मग म्हटलं चला अनायसे आपण जातोच आहोत तर भेटून येऊया, कारण अंजलीताईंना जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हापासून बघता आलं नाही. मग आता त्यांना बसायला वगैरे सांगितलं जातं. मग स्वामींच्या मठात गेलेला प्रसाद हा मात्र सुप्रियाने आवर्जून आणलेला असतो आणि सुप्रिया तो प्रसाद ना आजींच्या हातात देते. तुम्ही हा अंगारा लावा कधीतरी अंजलीताईंना, आणि त्याचसोबत स्वामींच्या मठात गेले होते तिथून हा प्रसाद आणला आहे. खरं तर ना जेव्हा आम्हाला कळलं की अंजलीताईंना प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसाठी घेत आहेत ना तेव्हा खरं तर खूप जास्त टेन्शन आलं. डिलिव्हरी बाळ सुखरूप असू दे असंच वाटत होतं आणि त्यामुळेच मी देवळात गेले होते, तिथलेच हे मिठाई आहे असंही आता ती म्हणत असते. तेव्हा आता
आजी म्हणत असतात की म्हणजे तुमचीच प्रार्थना आमच्या कामात आली. म्हणजे खरं तर ना डिलिव्हरी खूप जास्त घाईगडबडीत झाली आणि तेव्हा ना अंजलीची अवस्थासुद्धा खूप जास्त नाजूक होती. पण सगळं काही नीट झालं. बाळंतीणही सुखरूप राहिली आणि बाळही खूप जास्त व्यवस्थित आहे असंही आता म्हटलं जातं. इकडे आता तुम्हाला भेटायचं आहे ना, चला आपण यांना भेटून घेऊया अंजलीताईंना, असं इशू म्हणत असते. इकडे आता या दोघांच्याही भांडणामध्ये मध्ये शुभू बोलत असतो. शुभूला असं वाटत असतं की ह्यांचं भांडण मिटावं, यासाठी शुभू प्रयत्न करत असतो. पण थोडं का वाकड्यात जाऊन ना आता नमू जी आहे ती जरा सुद्धा हट करते. त्यामुळे शुभू थोडा नाराज होतो. शुभू म्हणत असतो की तुमची भांडणं मिटवायचा मी प्रयत्न करत होतो, पण आय एम सॉरी, पण मला आता इथून निघावं लागेल. तुम्ही तुमचं मॅनेज करा. आणि असं बोलूनच ना आता तो तिकडनं निघून जातो. जसं आता तो तिकडनं निघतो ना, तसं मात्र आता नम्रता आणि आकाश हे दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. तर नम्रता आकाशला म्हणत असते की मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे. आकाश म्हणतो, अगं नम्रता, तू जरा समजून तरी घे ना, मला काय म्हणायचं आहे ते. काय काय समजून घ्यायचं आहे तुम्हाला? मुळात येत ना, मला काही गोष्टी तुमच्या कळतच नाहीत. तुम्हाला नेमकं मला काय सांगायचं आहे ते. तर आकाश आता नम्रताचा हात धरतो, नम्रताशी बोलायचा प्रयत्न करत असतो. नम्रताला म्हणत असतो की बघ, हॉस्पिटलमध्ये सिच्युएशन खूप जास्त बेकार होती, म्हणूनच आम्ही प्रयत्न करत होतो की सगळं काही मॅनेज करायचं. तुम्ही मला का सांगता ह्या सगळ्या गोष्टी? काही सांगू नका. माझा ना तुमच्या कोणत्याच बोलण्यावर आता विश्वास नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही तुमच्या आईचंच ऐकलं असणार आहे, हेही सुद्धा मला थोडंफार जाणवते. तुम्हाला थोडंही वाटलं नाही का की एकदा बायकोकडे लक्ष द्यावं, बायकोला काय वाटतं हे बघावं? पण नाही, तुम्हाला कुठे काय फरक पडतो. एवढं लक्षात ठेवा की आपण दोघंही होणारे नवरा बायको आहोत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही खरं तर ना मला साथ द्यायला हवी. पण नाही, तुम्ही मला साथ द्यायचं सोडलेलंच आहे. तुम्हाला कुठे काय पडले? तुम्हाला फक्त तुमच्या आईशी घेणं देणं आहे. तुमच्या आईच्या विरोधात तुम्ही जराही जाऊ शकत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपलं लग्न ठरले, त्यामुळे तुम्ही थोडा विचार जरी करायला हवा होता. आताच जर तुम्ही आईची इतकी साथ देत असाल तर मग पुढे काय? तुम्ही जर ठणकावून त्यांच्याशी बोललातच नाही तर कसं होईल? तुम्ही असं केलात तर मला ना या सगळ्या गोष्टी जराही आवडणार नाहीत, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना, तेव्हा आकाश सत्य परिस्थिती सांगायचा प्रयत्न करतो, पण ते काही ऐकायचं नसतं. अंजलीला आणि बाळाला भेटायला आता सुप्रिया, बाबा, अर्णव, ईश्वरी रूममध्ये आलेले असतात. तर आता त्यांना बघून ना अंजली थोडी नाराज असते. म्हणजे पहिल्यासारखी अंजली आता राहिलेली नसते ना, त्यामुळे आता ती थोडं वेगळंच वागत असते. अंजली आता बघतच राहते. अंजलीला आता बघण्यासाठी आलेले असतात सुप्रिया आणि म्हणत असतात की दाखवा बाळ कसं आहे, आणि बाळ हातात घ्यायचा प्रयत्न ते करू लागतात. मग त्यावेळेला तुम्ही बाहेरून आला आहात तर सॅनिटायझर घ्या, बाळाला असाच हात लावू नका, असं अंजली थोडंसं वाकडं होतं तोंड करत बोलत असते. त्यावर कुठेतरी इशूला वाईट वाटतं, पण इशू आता आईला समजावते आणि म्हणत असते की आई बरोबर आहे त्यांचं, तुम्ही बाहेरून आला आहात ना आणि बाळाला हातात घेणार आहात, म्हणूनच त्या तसं म्हणतायत, असंही आता म्हटलं जातं. त्या इशूने आपल्या आईच्या हातावर सॅनिटायझर दिलेलं असतं आणि मग सॅनिटायझिंग झाल्यानंतर हात बाळाला घ्यायची खूप जास्त इच्छा असते खरं तर सुप्रियाची. पण तरीसुद्धा ना आता अंजली म्हणत असते की ती आताच झोपली आहे, सो तुम्ही हात नाही लावलात ना तरी चालेल. मग सुप्रिया ही सगळं काही हसत खेळत घेत असते. सुप्रिया म्हणत असते की ठीक आहे, मी बाळालाच बघायला आले होते. तुम्ही आणि बाळ खूप जास्त गोड आहे, सुखरूप आहे. मुळात ना ही अगदीच तुमच्यावर गेली आहे, असं देखील आता बोललं जात असतं. त्यावर आता सुप्रियाला अंजली म्हणत असते की ही माझ्यावर नाही तर ही ह्यांच्यावर गेली आहे, अगदी राजेशसारखी दिसते. मग इशूही मध्ये पडत म्हणत असते की हो, अगदी जिजूंवर गेली आहे ती, असंही आता बोलून विषय मारायचा प्रयत्न इशूही करत असते. तर दुसरीकडे मात्र आता इथे येताना छोटीशी का होईना भेटवस्तू बाळाला बघायला येणार म्हणून सुप्रियाने खरेदी केलेली असते. सुप्रिया ती भेटवस्तू देत असते, पण आता सोनं इतकं महाग झालं आहे, काय गरज होती सोन्याचं आणायचं काही? त्यावर मात्र आता अर्णव अंजलीला म्हणत असतो की त्यांनी एवढं आपलेपणाने आणलं आहे, असं नको बोलूस, घे. आणि असं बोलून ना आता
तो तिला ते घ्यायला सांगतो आणि मग काय, भावाने सांगितले म्हटल्यावर आता ती निमूटपणे ते घेते, कारण त्यांनी एका चांगल्या मनाने बाळासाठी का होईना आणलेलं होतं आणि इथे तिचं मन नव्हतं थाऱ्यावर, म्हणूनच तर ती हे सगळं काही बोलत होती. पण तरीसुद्धा सुप्रियाने आणि बाबांनी आपलं जे काही कर्तव्य होतं, मुलीच्या सासरी जाऊन जे आजारी आहेत त्यांना बघायचं, ते कर्तव्य तर आता दोघांनी पूर्ण केलेलं असतं. चला आम्ही येतो, तसंही उशीर होतोय, असं बोलून आता सुप्रिया आणि बाबा तिकडनं जातात. दुसरीकडे आता वल्लरी जी आहे ती मात्र आता इथे आलेली असते आणि वल्लरी रागारागातच आता बोलत असते की बरं झालं तुम्ही इथेच भेटलात आणि तुम्हाला काय वाटते, तुम्हाला सगळ्या काही गोष्टी अशाच मी सोडून देईन का? मला एक काम करून द्या, तुम्हाला मी सांगितलं आहे ना ते मला हवं आहे, म्हणजे हवं आहे एनी कॉस्ट. म्हणजेच ना मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. मला मला ना मी एकच गोष्ट सांगा, कारण आहे ना आता सगळीजणं जे आहेत ना ते व्यवस्थित झालेले आहेत आणि त्याचसोबत तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा, आता आमच्या घरात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले आहेत, त्यामुळे घरातले सगळेजण तुमच्या हात धुवून मागे लागणार. त्यावर तो म्हणतो, ऑलरेडी माझ्या मागे इतकी लोक आहेत, ती काही कमी आहेत का? त्यांनीच मला इतका त्रास दिला आहे ना, नको नको करून सोडलेलं आहे. त्यामुळे ना तुम्ही तर याबद्दल काही बोलूच नका. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, तुम्हाला जर एवढं कळतं आहे ना, तर तुम्हाला मी सांगते की काही झालं ना तरीसुद्धा मला तुमच्याकडे जे काही आहेत, जी काही कातरणं आहेत ती सगळी द्या. पण त्याला ना या सगळ्याला नकार दिलेला असतो आणि तुम्हाला मी काहीच देणार नाही, असं सरळ आणि स्पष्ट त्याने म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता ते तसं बोलून तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सुप्रिया आणि त्याचसोबत बाबा आणि ईश्वरी बसलेले असतात. त्याच वेळेला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं असंही म्हटलं जातं. काय झालं आहे आई बाबा, बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं आहे सांगितलं तर कळेल ना. तर सुप्रिया म्हणत असते की खरं तर सांगण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलो आहोत. काय आहे ना की सध्या जे काही आम्ही बघतोय ते खूप जास्त भयंकर आहे. म्हणजेच मला कळतंय की तुम्ही लोक जे आहेत ना ते सगळं काही इथे सांगू पाहताय, सगळ्या काही गोष्टी एक एक पुराव्यासकट आणू पाहता आहे. पण तुम्हाला मी एक सांगू का, यामध्ये अजून एक पुरावा आमच्या हातात आहे, तोही राजेशबद्दलचा. हे म्हटल्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी पाहतच राहतात. त्यांनाही प्रश्न पडलेला असतो की नेमका अजून कसला पुरावा आहे ह्यांच्याकडे, आणि म्हणूनच आता ते बघत असतात आणि विचारतात की काय आहे नेमकं तुमच्याकडे ते तरी सांगा. मग आता इशूची आई म्हणजे सुप्रिया सांगत असते की बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता. तुला तर चांगलंच माहिती आहे की बाबा कोणत्या परिस्थितीत होते. त्या सगळ्यात ना बाबांना बाहेर काढणं खूपच कठीण झालं होतं. तरीसुद्धा ना प्रयत्न तर केलेच, पण बाबांच्या या अवस्थेला सर्वस्वी जबाबदार कोण होता तुला माहिती आहे का? या सगळ्यामध्ये जो जबाबदार होता तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर राजेश होता. राजेशने हा ॲक्सिडेंट घडवून आणला होता असंही आता बाबा आणि त्याचसोबत इकडे असणारी आईसुद्धा म्हणजे सुप्रियाही बोलत असते. आणि हे ऐकल्यानंतर इकडे मात्र आता इशूला खूप मोठा धक्का बसतो. इशू म्हणत असते की बापरे, हे सगळं एवढं घडलं आहे का? तर आता अर्णवलासुद्धा कळत नसतं. अर्णवही मोठ्या टेन्शनमध्ये असतो. पण पुढील भागामध्ये आता पाहायला मिळत असतं की अर्णव आणि ईश्वरीला तो सपोर्ट करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच आता तो म्हणत असतो की तुम्ही ना जराही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही एकटे आहात तर असं समजू नका, आम्ही तुमच्यासोबत कायमच आहे, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे त्याने सरळ सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्यामुळे त्रास होतोय मला कळतंय, पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला न्याय मिळवून देईन असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सुप्रियाही पाहत असते. दुसरीकडे बाळ ना खूपच जास्त रडत असतं. बाळ रडत आहे हे आता इकडे असणाऱ्या अर्णव आणि ईश्वरीलाही कळतं. त्यामुळे ते दोघंही जण म्हणतात की बाळाला काय झालं असेल, आणि मग आता बाळाला काही वाईट तर होणार नाही ना, म्हणजे त्या राकेशचा काही भरोसा सांगता येत नाही ना. म्हणूनच
ना तर राकेशवर संशय येतो. आपलं बाळ तर ठीक असेल ना, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असे विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. आणि म्हणूनच ना आता तो म्हणू लागलेला असतो की काय करायचं, बाळाची थोडी काळजी वाटते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की हां, इकडे आता एक भयंकर असा प्रसंग घडत असतो. बाळ झोपलेलं असतं, पण बाळाला आता उचलून घेतच इकडे आता जो राकेश आहे ना, तो हातात घेऊन बाळाला बाहेर घेऊन चाललेला असतो. कारण त्याला आता बाळाला शांत करायचं असतं आणि यासाठी तो हळूहळू होईना बाळाला आता आतमध्ये हळूच घेऊन जातो. आणि जेव्हा तो तिथून घेऊन जातो ना, तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरीला थोडी काळजी वाटत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.